वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते धीमंत राष्ट्रपाल अंबाजोगाई यांनी केज तालुक्यातील आडस येथे शनिवारी ईव्हीएम हटाओ देश को बचाओ असा नारा देत संविधान बचाओ मोहीम सुरू केला। लोकशाहीने बघ्याची भूमिका घेतल्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत प्रवास स्वातंत्र्याकडून पुन्हा एकदा गुलामीकडे जाताना दिसतोय। म्हणूनच ईव्हीएमवर निवडणुका न घेता मुख्य निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरच्या निवडणुका घेऊन लोकशाहीला बळकट करावं असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते धीमंत राष्ट्रपाल यांनी आडस येथे संविधान बचाव मोहिमेत केले। उद्योग करण्याचा कुठल्या देशातल्या कानाकोपऱ्यात राहण्याचा जो आज अधिकार जो दिला आहे संविधानाने दिलेला आहे। कलम 340 कलम 341 हे संविधानामुळे मिळालेले आरक्षण आहे। आरक्षण मिळते आम्हाला संविधानामुळे, आरक्षण धर्मग्रंथामुळे काही आम्हाला मिळत नाही। म्हणून देशातल्या प्रत्येक घराच्या घराघरामध्ये माणसाच्या घराघरामध्ये भारतीय संविधान असलं पाहिजे आणि संविधानाने काय काय दिलं साऱ्यांनी वाचावं। आणि आता देशामध्ये दुसरं संकट मोठं आहे। दुसरं संकट मोठं आहे म्हणजे ह्या देशामध्ये लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर येणाऱ्या काळामध्ये ईव्हीएम मशीन हटवल्याशिवाय या देशात लोकशाही जिवंत राहणार नाही। भगतसिंगासारख्या शहीद फसावर गेले या देशासाठी। बाबासाहेबांनी 4 लेकरं देशासाठी बलिदान केले। बाबासाहेबांचा विचार घेऊन आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर देशाच्या जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणसाच्या न्याय हक्कासाठी लढत आहेत। 72 वर्ष झालं वय बायपास सर्जरी झालेली आहे, तरी एका आमदारकीसाठी नाही, एका खासदारकीसाठी नाही, माणसाच्या न्याय हक्कासाठी बाळासाहेब लढतात। म्हणून सर्व बांधवांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत राहिलं पाहिजे। आज या देशामध्ये 2 लाख शाळा, हे भाजप सरकार, हे आरएसएस सरकार या देशामध्ये 2 लाख शाळा बंद करत आहेत। तरुणाच्या हाताला काम नाही, त्याला स्कॉलरशिप नाही, 2 लाख शाळा बंद करत आहेत। सर्व ठिकाणी खाजगीकरण आलेलं आहे। अशा पद्धतीनं दररोज लाखो शेतकरी या देशामध्ये आत्महत्या करत आहेत। मालाची निर्यात नाही, निर्यात बंदी आहे या शेतकऱ्याची। मजुरांच्या हाताला काम नाही आणि बेरोजगारी आहे, उद्योग उभा नाही, शिक्षण उभा नाही आणि अशामध्ये देश जळत आहे। लोकशाहीमध्ये या स्वातंत्र्यामध्ये देशामध्ये कुठल्याच सरकारामध्ये 124 ते 140 खासदार निलंबित केले नाही। हे भाजपच्या काळामध्ये ही दादागिरी, हे हुकुमशाही, हे हुकुमशाही या देशामध्ये चालू आहे। आणि मग हे हुकुमशाही जर मोडायची असेल, या देशामध्ये मोदी हटवायचा असेल, मोदीशाही, हे मोदी, तर या देशामध्ये मतदान बॅलेट पेपरवर झालं पाहिजे। गाव पातळीपासून ते दिल्ली पातळीपर्यंत मतदान बॅलेट पेपरवर झालं पाहिजे, तर त्या देशामध्ये लोकशाही टिकून राहील। आणि मोदी हटवल्याशिवाय या देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार नाही। म्हणून हा उभा देश जळत आहे आणि हे सर्व संत महापुरुषाचा विचाराचा देश जिवंत ठेवायचा असेल, लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर आम्हाला बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी रस्त्यावर आल्याशिवाय भागणार नाही। बांधवांनो घरात बसून भागणार नाही। रस्त्यावर या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, मजुरांना न्याय मिळाला पाहिजे, विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे। आणि ज्या बाबासाहेबांनी संविधान दिलं त्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी आहे। आणि गाव पातळीपासून दिल्ली पातळीपर्यंत ईव्हीएम मशीन हटवा आणि देशाच्या बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे, आमची ही मागणी आहे। आणि या देशामध्ये आपण सर्व माणसांनी गुण्यागोविंदांनी आपला धर्म आपल्या घरामध्ये असला पाहिजे। पण आम्ही घराच्या बाहेर निघाल्यानंतर आमचा बंधुभाव, आम्ही भारतीय, आम्ही आईचे एका लेकरा म्हणून आम्ही वागलं पाहिजे, तरच या देशामध्ये बंधुभाव जिवंत राहणार आहे असं मला वाटतं। आणि आदरणीय बाळासाहेबांच्या सोबत आपण सर्वांनी सोबत राहिलं पाहिजे, त्यांच्या संघर्षाला आपण सलाम केला पाहिजे आणि सोबत केला पाहिजे। म्हणून मला वाटतं की आपण सारे मिळूया आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत राहूया। जय शिवराय, जय भीम, जय संविधान। बाळासाहेब आप संघर्ष करो, आदरणीय बाळासाहेब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। आदरणीय बाळासाहेब आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। जय भीम, जय संविधान, जय शिवराय, जय भारत।